नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रहो, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि ह्या कृषी प्रधान देशाची ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी जेमतेम 35 कोटीची असलेली लोकसंख्या आज जवळपास 121 कोटीपर्यंत जाऊन पोहोचली आहे। या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं मोठं आव्हान हे जे आहे ह्या शेतकरी विभागासमोर, ह्या शेतकऱ्यांसमोर, राज्यातल्या तसेच देशातल्या शेतकऱ्यांसमोर आहे। आपण बघतो की कमी लोकसंख्या असताना म्हणजे जेमतेम 35 कोटीची लोकसंख्या असताना देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची आयात करावी लागत होती आणि जो देश स्वतःच्या लोकांना खाऊ घालू शकत नाही किंवा त्या अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण नाही, तो देश जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकत नाही, राहू शकत नाही। आणि केवळ ह्याच प्रेरणेतून डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन किंवा इतर अनेक शास्त्रज्ञ तसेच राजकीय नेतृत्वाच्या माध्यमातून हरित क्रांतीची बीज आपल्या देशात, आपल्या राज्यात रोवली गेली। 1965 पासून जी हरित क्रांती झाली त्यामध्ये सुधारित आणि संकरित वाणांचा वापर, रासायनिक खतांचा वापर आणि कीटकनाशकांच्या वापरावर भर देण्यात आला। त्याचा परिणाम म्हणूनच आपण अन्नधान्यामध्ये मोठी झेप घेतली आणि आता आपण जर बघितलं तर आपण गहू, तांदूळ यासारखं प्रमुख अन्नद्रव्य किंवा अन्य घटक हे आपण इतर देशांना मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करायला लागलो आहोत। फळफळांच्या बाबतीमध्ये आपण देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन वाढवलेलं आहे। बंधूंनो, हे करत असतानाच ज्या जमिनीतून या अन्नधान्याची निर्मिती झाली, या फळफळावळची निर्मिती झाली, ज्यात आपण हरित क्रांतीची बीज आपण उगवली, त्या जमिनीचं आरोग्य मात्र चिंताग्रस्त होत चाललेलं आहे आणि त्याच्याकडे लक्ष देण्याची मोठी आज गरज निर्माण झालेली आहे। म्हणूनच मित्रहो, आजचा आपला जो चर्चेचा विषय जो आहे तो आजचा आपला चर्चेचा विषय आहे जमीन आरोग्य अभियान व खत गुणवत्ता नियंत्रण। मित्रहो, या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आज स्टुडिओमध्ये जे तज्ञ उपस्थित आहेत त्यामध्ये तज्ञ आहेत डॉक्टर प्रफुल्ल बनसोडे। बनसोडे साहेब नमस्कार। नमस्ते। डॉक्टर बनसोडे हे कृषी विकास अधिकारी म्हणून जिल्हा परिषद ठाणे या ठिकाणी काम करतात। यापूर्वी देखील त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये मोहीम अधिकारी तसे इतर विविध पदावर चिपळूण या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे। जवळपास 23 वर्षाचा कृषी विभागातला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। आज आपले दुसरे तज्ञ आहेत ते आहे पुणे जिल्ह्याचे जिल्हा मृदू सर्वेक्षण मृदा चाचणी अधिकारी यशवंत केंद्रे साहेब। केंद्रे साहेब नमस्कार। नमस्कार मित्रहो, आजचा हा जो कार्यक्रम आहे हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये आजच्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण देखील थेट फोनद्वारे या तज्ञांना आपले प्रश्न विचारू शकता व या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता। संपर्कासाठी आमचा फोन नंबर आहे 24 98 80 50 व आमचा दुसरा फोन नंबर आहे 24 90 80 50। मुंबई बाहेर प्रेक्षकांनी फोन करताना तसेच मोबाईलवरनं फोन करताना 022 हा एसटीडी क्रमांक आपण लावावा। तर आपण या विषयावरच्या चर्चेला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम केंद्रे साहेब, ज्या विषय आहे जमीन आरोग्य अभियान, हे जमीन आरोग्य अभियान नेमकं याचं स्वरूप काय आहे? जमीन आरोग्य म्हणजे नक्की काय आहे? केंद्र शासनाने 2015-16 पासून राष्ट्रीय जमीन आरोग्य पत्रिका अभियान हा एक महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केलेला आहे। या अभियानातलं जे जमीन आरोग्य पत्रिका हे जे 3 शब्द आहेत हे फार महत्वाचे आहेत, कारण पिकाच्या वाढीमध्ये आणि त्याच्या उत्पादकतेमध्ये जमिनीचा मोठा एक कार्य त्याच्यामध्ये असतं। बियाणे रुजवण्यापासून पूर्ण काळ त्याला आधार देण्यापर्यंत पिकाला आधार जमीन देत असते आणि जे महत्वाची अन्नद्रव्य आणि पाणी हे पुरवण्याचं काम जमीन करत असते। त्यामुळे जर जमिनीचं आरोग्य जर चांगलं असेल तरच पिकाची वाढ चांगली होते। पीक उत्पादन आणि वाढीच्या संदर्भात जर जमिनीचं आरोग्य आपण विषय घेतला तर जमिनीचा पोत किंवा जमीन कशा प्रकारे बनलेली आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ किती आहेत, सूक्ष्मजीव किती आहेत आणि जी पिकाला आवश्यक असणारी जी अन्नद्रव्य आहेत ती किती प्रमाणात आहेत, बरोबर, हे सगळे घटक महत्त्वाचे असतात। आणि हे सगळे घटक तपासून जर तुम्ही पिकांना एक योग्य व्यवस्थापन दिलं, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर पिकाचं अपेक्षित उत्पादन कमी खर्चात येऊ शकतं। म्हणजे आपण आणि जमिनीला जो एक पोषक असं वातावरण आपोआप तयार होत जातं, त्याचा फायदा जमिनीला होत असतो। बरोबर, हे सगळं लक्षात घेऊन
केंद्र शासनाने हा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये पुढील 3 वर्षामध्ये राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. आणि मोठ्या प्रमाणावर जमीन माती तपासणी करून याच्यामध्ये शासकीय अशासकीय प्रयोगशाळा सगळ्यांचा सहभाग राहणार. आणि हे करत असतानाच त्या माहितीचं एकत्रीकरण केंद्रीय वेबसाईटवर केलं जाणार आहे. त्यामुळे पुढे भविष्यामध्ये ती जी एक माहिती आहे, जमीन सुपीकता निर्देशांक आहे, जे आतापर्यंत आपण गावापर्यंत किंवा तालुक्यापर्यंत चर्चा करत होतो, ते आता शेतकऱ्याच्या सर्वे नंबर पर्यंतचे उपलब्ध होणार आहे. असा एक विस्तृत हा कार्यक्रम केंद्र शासनाने सुरू केलेला आहे. खूपच चांगला आहे. म्हणजे ज्याला आपण शेती क्षेत्रामध्ये काळी आई ज्याला आपण म्हणतो, त्या जमिनीला आईचं आरोग्य जर चांगलं जर असेल, तिच्या आरोग्याची जर काळजी जर घेतली, तर निश्चितच त्यापासून निर्माण होणारे जे मूल आहे ते सुदृढ असेल, याच्यामध्ये त्यात रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल. त्याच्यामुळे शेतीमध्ये देखील शेती करताना जमिनीचं आरोग्य हा अत्यंत मूलभूत घटक आहे. आपण बघतो की जसं मानवाचं आरोग्य आहे ते तपासण्यासाठी त्याचे ब्लड टेस्ट केली जाते, त्याच्यानंतर त्याचं ECG काढला जातो. तर थोडक्यात ही जमीन आरोग्य पत्रिका म्हणजे जमिनीचीच टेस्ट आहे किंवा त्याचं ECG आहे असं आपण म्हणूया. आता जमीन आरोग्य म्हणजे जसं माणसाच्या आरोग्याचं आहे की हिमोग्लोबिन 12 ते 14च्या दरम्यान पुरुषाचं, स्त्रियांचं काय 13 ते पर्यंत असेल, 11 ते 13च्या दरम्यान असेल, असे विविध घटक आहे. तसं जमिनीचं आरोग्य निश्चित करताना असे कोणकोणते घटक विचारात घेतले जातात किंवा ते जमिनीच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या बाबीवर लक्ष दिलं जातं? जमिनीचं आरोग्य हे 3 घटकांवर प्रामुख्याने अवलंबून असतं. त्याच्यामध्ये भौतिक घटक आहेत, रासायनिक घटक आहेत आणि जैविक घटक आहेत. भौतिक घटक म्हणजे साधारणतः जमीन कशापासून बनलेली आहे, त्याचा रंग किंवा त्याचं एकूण चिकटपणा, त्याची घनता, हे सगळे त्या भौतिक घटकांमध्ये येतात. रासायनिक घटकांमध्ये त्या जमिनीमध्ये जी असलेली मूलद्रव्य आहेत त्यांचं प्रमाण किती आहे, हे सगळे रासायनिक घटकांमध्ये येतात. आणि जैविक घटकांमध्ये तिथलं सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण, सूक्ष्मजीव, जीवाणू किंवा त्यातले बुरशी हे किती आहेत की जे पिकाला एक पूरक कार्य करत असतात, ह्या सगळ्याचा समतोल जमिनीमध्ये असणं गरजेचं असतं. आणि हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ भौतिक घटक जे आहेत त्याच्यावरच त्यातले जैविक घटक ठरत असतात की त्यांचं कार्य कसं आहे. आणि जैविक घटकांचं कार्य जर चांगलं असेल तरच रासायनिक घटक पूर्ण क्षमतेने आपल्या उपयोगात येऊ शकतात. बरोबर. तर यातलं पिकाची जेव्हा वाढ होत असते त्याच्यात वेगवेगळे अन्न घटक तयार होत असतात. त्याचबरोबर वेगवेगळी संप्रेरक काम करत असतात. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण सूर्यप्रकाशापासून पानामध्ये साखर तयार होते आणि त्याचं परत रूपांतर वेगवेगळ्या घटकांमध्ये होतं. ठीक आहे, म्हणजे याच्यावर आपण माहिती घेऊच. आपल्याला एक फोन येतोय, म्हणजे प्रेक्षक ममता लवाने म्हणून चंद्रपूरवरनं या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छितात. लवाने मॅडम विचारा. हॅलो. जी हॅलो. हा बोला. माझा प्रश्न हा होता की जैविक खत देताना नक्की कोणती काळजी घ्यावी लागते? त्यांचा प्रश्न असा आहे की जैविक खत देताना नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते, काय सांगू शकता बनसोडे साहेब याच्या संदर्भामध्ये? आता जैविक खत देताना एक प्रामुख्याने अशी काळजी घ्यावी लागते की ज्या घटकाला आपण जैविक खत वापरणार आहोत ते कोरडं होता कामा नये. कारण जैविक खत म्हणजे ते जीव असतो, जिवंत जीव असतो आणि म्हणून तो कोरडा होता कामा नये. जैविक खत प्रामुख्याने आपण बियाण्याला चोळून देतो. म्हणजे साधारणपणे 1 बॅग पिशवी असेल तर 250 ग्रॅम जैविक खत त्या बियाण्याला आपण चोळतो आणि फार थोड्या प्रमाणात किंवा फार काही ठराविक बाबीमध्येच आपण सॉइल ॲप्लिकेशन म्हणजे जमिनीमध्ये टाकतो. बरोबर. तर प्रामुख्याने सीड किंवा बियाण्याला आपण ते जैविक खत देत असतो. बीज प्रक्रिया आपण करतो त्याला. आणि प्रामुख्यानं जैविक खत लावताना ते ओलसरपणा असावा, सावलीमध्ये असावं, उन्हाचा आणि त्याचा डायरेक्ट संपर्क येता कामा नये. जैविक खत लावून बियाण्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर बियाणं जेव्हा आपण पेरतो तेव्हा ती जमीन सुद्धा ओली असावी आणि साधारणपणे दुपारी उन्हाच्या वेळेला त्याची पेरणी न करता सकाळी किंवा संध्याकाळी त्याची पेरणी करावी, म्हणजे त्याचा रिझल्ट आपल्याला फार छान मिळतो. बरोबर. आणि दुसरं पण महत्वाचं याच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की जैविक खत वापरताना जसं तृणधान्य आहे त्याच्याकरता आपण ॲझोटोबॅक्टर नावाचं जैविक खत वापरतो आणि सर्वसाधारण द्विदल धान्य जे आहे त्याच्याकरता रायझोबियम, सोयाबीन जर असेल तर ब्रॅडी रायझोबियम असे त्याच्या स्ट्रेन्स आहेत. काही फॉस्फोसोल्युलायझिंग बॅटरी आहेत, म्हणजे जमिनीतलं अन्नद्रव्य अधिक चांगल्या रीतीने उपलब्ध होण्याकरता आहे. ब्लू ग्रीन अल्गी आहे असं आहे याच्यामध्ये.
तर अशा पद्धतीने आपण याच्यावर चर्चा करतो. मला वाटतं की त्यांना त्याच्यातून ही काळजी जी आहे तर ती घेणं गरजेचं आहे. निश्चितच बियाला म्हणजे चुळून त्या ठिकाणी आहे ओलसरपणा सावलीमध्ये वाळून ते आपण वापरलं पाहिजे. आपण मगाशी चर्चा करत होतो ते जमिनीच्या आरोग्याच्या घटकांसंदर्भामध्ये, तर त्या संदर्भात काय सांगू शकता? मला वाटतं तुम्ही एक स्लाइड पण त्याच्या स्लाइड आहे. हां, हां. पिकाचे जे एकूण आपण महत्वाचे घटक जेव्हा बघतो तर त्यातले रासायनिक गुणधर्म हे फार महत्वाचे असतात, कारण त्यातून पिकाला आवश्यक असणारे अन्नद्रव्य मिळत असतात. तर साधारण जे पिकांना आवश्यक असलेले अन्नद्रव्य आहेत ते हवा आणि पाण्यातून मिळतात आणि जमिनीतून मिळत असतात. तर हवा आणि पाण्यामधून मिळणारे जे आहेत कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, बरोबर, यापैकी ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे जे पाणी शोषतं पीक त्याच्यातून मिळतात आणि कार्बन हवेतून मिळत असतो. इतर जी मुख्य अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांचं जो कार्य हे अत्यंत महत्वाचं असतं. सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे दुय्यम अन्नद्रव्य म्हणून ओळखली जातात. हे जे 3 अन्नद्रव्य आहेत, दुय्यम अन्नद्रव्य, यांचं प्रमुख कार्य जे असते ते जमिनीचा पोत किंवा त्याचे जे भौतिक गुणधर्म आहेत ते ठेवण्यामध्ये त्यांचं कार्य असतं. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत, जस्त, तांबे, लोह, मॅग्नीज, बोरॉन यांचं विशेष कार्य असतात. काही संप्रेरकांमध्ये असतात किंवा काही त्याचं जे बीजोत्पादन असतं त्याच्यासाठी लागणारे जे संप्रेरक आहेत यामध्ये हे सूक्ष्म अन्नद्रव्य काम करत असतात. या सूक्ष्म अन्नद्रव्यांबरोबरच आपण इतर सोडियम किंवा जमिनीचा सामू ज्याला आपण पीएच म्हणतो किंवा विद्युत वाहकता, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, हे सुद्धा तपासत असतो. हे फार महत्वाचे घटक असतात. आणि सर्वसाधारणपणे जर मापदंड बघितले आपण तर नत्र 280 किलो ते 560 किलो जर जमिनीत असेल तर तो साधारणपणे सर्व पिकांना योग्य जमीन असे मानली जाते. असे सगळ्या याचे आहेत. याच्यात मापदंड आहेत. असेल तर ते योग्य आहे, याच्यापेक्षा कमी किंवा जास्त जर असेल तर थोडंसं प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये. आपल्या कार्यक्रमामध्ये एक फोन येतोय. हौशीराम पोखरकर नगरवरून आपल्याला काय विचारू इच्छितात? पोखरकर साहेब विचारा. हा, नमस्कार साहेब. नमस्कार. आपली जमीन आहे 2 एकर. आम्ही लेवलिंग केलं तिचं. एकदम सफेद माती आहे खाली. तर तिच्यामध्ये आम्ही शेणखत टाकलं, ताक पण पेरलेला, पण त्या जमिनीमध्ये कसं पीक केल्यानंतर ते एकदम मरगळलेलं असतं. त्याला ताकदच नाहीये जमिनीला. काय करावं लागेल? अच्छा, म्हणजे यांचा प्रश्न आहे की ती चुनखडी युक्त वगैरे ती जमीन दिसते. कॅल्शियम काय सांगू शकता? सफेद माती शक्यतो त्याच्यामध्ये जर ते वरचा थर जर वाहून गेला असेल किंवा ज्याला आपण जमिनीची धूप म्हणतो, लेवलिंग केलेली आहे म्हणजे त्याचा थर तो उंच काढलेला आहे, तो काढलेला असावा. तर ते सफेद मातीमध्ये आपल्या चुनखडीचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे त्याच्यात आपण आता गांडूळ खत किंवा शेणखत त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर थोडंसं त्याच्यामध्ये जिप्सम वापरून आपण बघावं. जिप्सममुळे काय होतं, जे क्षार आहेत चुनखडीचे CO3 ते थोडेसं त्याचं पाण्यामध्ये ते विरघळले जातात. त्याचं थोडंसं रासायनिक प्रक्रिया होते आणि थोडं पाणी दिलं की ते अतिरिक्त क्षार त्याचे निघून जातील. अशा पद्धतीने जर केलं तर ते तसं आहे. म्हणजे हिरवळीचे खतं आता ते ताक धंच्या वगैरे घेतातच. ते वारंवार जर घेतलं आणि जिप्समचं हे जर केलं तर चांगल्या पद्धतीने ते पिकाचं उत्पादन मला वाटतं त्या जमीन काढू शकतील. बनसोडे साहेब, हरित क्रांती आपल्याला कल्पना आहे की जसं सुधारित जातीबरोबर रासायनिक खताचा त्याच्यात फार प्रचंड प्रमाणामध्ये वापर वाढला. आपण जर बघितलं तर 1960 साली भारतामध्ये फक्त 2 किलो म्हणजे 1.92 किलो एवढा प्रति हेक्टरी वापर होता आणि आज जवळपास 128-130च्या दरम्यान कुठेतरी गेलेला आहे. तसं राज्यात देखील प्रगती झाली आहे. या रासायनिक खतांच्या वापराच्या संदर्भामध्ये सद्यस्थितीच्या संदर्भात काय सांगू शकता? आता खरंच सध्याची रासायनिक खताची सद्यस्थिती आपण बघितली तर रासायनिक खतं ही एकूण मोजत असताना ती मूलद्रव्याच्या स्वरूपात मोजली जातात. म्हणजे भारतामध्ये सध्या सरासरी रासायनिक खताचा वापर हा 128 किलो प्रति हेक्टर असा आहे आणि त्या तुलनेत महाराष्ट्राचा 126 किलो प्रति हेक्टर असा रासायनिक खताचा वापर आहे. खरं म्हणजे रासायनिक खताच्या वापराच्या बाबतीत पंजाब राज्य आज सगळ्यात पुढे आहे. पंजाबचा 250 किलो प्रति हेक्टर असा वापर आहे, म्हणजे भारताच्या सरासरीच्या एकूण दुप्पटच होतो तो. त्या खालोखार बिहारचा येतो तो म्हणजे साधारणपणे 212 आणि त्यानंतर मात्र तिसरा हरियाणाचा येतो तो म्हणजे 207 किलो प्रति हेक्टर असा वापर होतो. आता याला एक पार्श्वभूमी अशी आहे की पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये
इरिगेशनचं प्रमाण जास्त आहे बरोबर बरोबर. आणि तोच मग मुद्दा. त्यामुळेच रासायनिक खताचा वापर तिकडे जास्त येतो. आपल्याकडे इरिगेशनचं प्रमाण कमी आहे, साधारणपणे ते 20 ते 25 17-18% दरम्यान म्हणतो आपण. आसपासच आहे. असं आहे. म्हणजे इरिगेशन जास्त असल्यामुळे तिथं तिन्ही प्रकारचे हंगाम घेतले जातात आणि पर्यायानं तिथं खताचा वापर जास्त आहे. आपल्याकडे जेवढं जमिनीचा वापर होतो इरिगेशन खाली पिकं खाण्याचा, त्या तुलनेत आपला 226 किलो प्रति हेक्टर वापर हा ठीकच आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे आपण 126 किलो आपला जरी राज्याचा वापर असला तरी इथं 83% कोरडवाहू आहे. Yes, म्हणजे exactly. पंजाब बरोबर तुलना करताना तिथं जरी 250 असला तरी ते जवळपास 99% इरिगेटेड राज्य आहे. आपलं जेमतेम 17-18% इरिगेशन आहे. हा. पण जर आपण इरिगेटेड ट्रॅकचा जर विचार जर केला म्हणजे तो कोल्हापूरचा, जास्त होणार तो आहे. कदाचित जास्त आहे. जास्त आणि यामुळे देखील ज्या विषयावर आपण चर्चा करतोय जमीन आरोग्य, correct. या अतिखताच्या किंवा बेसुमार खताच्या वापरामुळे देखील परिणाम जे आहेत अशा पद्धतीने मला वाटतं आपल्याला भेडसावं लागले कोल्हापूर सारख्या ठिकाणी, Yes, सोलापूरमध्ये exactly, चिवड जमिनी, ह्या ज्या जमिनी आहेत म्हणजे प्रॉब्लेमॅटिक सॉइलच्या संदर्भामध्ये आपण येणारच आहोत. केंद्र साहेब काय सांगू शकता या प्रॉब्लेमॅटिक सॉइलचे जमिनीचे आरोग्य बिघडवण्याचे काय घटक आहेत नेमके? आपले आपण जसं मगाशी म्हणला की हरित क्रांतीनंतर पर हेक्टरी उत्पादन जास्तीत जास्त कसं घेता येईल याची एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये मग जास्तीत जास्त खतं, रासायनिक खतं देणं, जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी पिकांची संख्या वाढवणं प्रति हेक्टरी, हे सगळं केल्यामुळे जमिनीवर प्रचंड ताण आलेला आहे. नाही, आता याच्यात जमिनीच्या आरोग्याच्या संदर्भात अनेक घटक आहे, आपण त्याच्यावर चर्चा करूच या. पण तत्पूर्वी पुढे जाण्याआधी आपण घेऊया एक अल्पशी विश्रांतीनंतर पुन्हा या विषयावर जे आहे ते आपण चर्चा करूया. अगं ऐकलं का? मला काय ऐकवताय? जा ऐकवा माझ्या सवतीला. कोणाला? अरे तोच तुमचा मोबाईल फोन, ज्याला सकाळ संध्याकाळ दिवस रात्र चिकटून राहत होता आणि म्हणत होता किसान कॉल सेंटरशी बोलतोय. हा असं आहे वय? होय तर काय झालं? आता बोलणं होत नाही वाटतं. आता तर पटकन बोलणं होतं. असं का? अगं आता तर जास्त लाईनी आणि खास तंत्रज्ञानामुळे शेतीच्या तज्ञांशी लगेच बोलणं होतं. आणि जर त्यांची लाईन व्यग्र असेल तर मग आपली समस्या फोनवर रेकॉर्ड करा, तिथून फोन पण येतो आणि समस्याच्या सोडवणीचा मेसेज पण येतो. हा यो बघा आला. अरे वा, म्हणजे आता वाट बघणं संपलं. हो. तरीच मी विचार करत होते आजकाल माझं इतकं प्रेम काय येतंय ते. कृषी संबंधी समस्यांचं आपल्या भाषेत त्वरित उत्तर प्राप्त करण्यासाठी संपूर्ण भारतात कोणत्याही फोननं हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा. शेतकऱ्यांचा मित्र किसान कॉल सेंटर. इंडियात किती गोष्टींसाठी रिस्ट्रिक्शन्स आहेत. हे अलाउड नाहीये, ते अलाउड नाहीये. मला तर तुमच्या इंडिया या नावानेच भीती वाटते. तरी मला वाटलंच, डॅड कधीपासून आपल्याला परवानगी द्यायला लागले. जन्मापासून तर माणूस ठरवून नाही येत ना की त्याला काय करायचंय आणि काय नाही. परीक्षा प्रसारण दर बुधवारी आणि गुरुवारी दुपारी 3:30 वाजता, दर सोमवारी आणि मंगळवारी रात्र 8:30 वाजता. नमस्कार. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपल्याला कल्पना आहेच की आपण आजचा जो चर्चेचा विषय आहे ते जमीन आरोग्य अभियान आणि खतांचं गुणवत्ता नियंत्रण या विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. आणि या संदर्भात आपल्या स्टुडिओमध्ये जे तज्ज्ञ उपस्थित आहेत ते ठाणा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल बनसोडे व त्याचबरोबर दुसरे तज्ज्ञ आहेत आपल्याकडे, ते पुणे जिल्ह्याचे जिल्हा मृदू सर्वेक्षण आणि मृदा चाचणी अधिकारी श्री यशवंत केंजळे साहेब. आपण या विषयावर ही चर्चा जी आहे ती पुढे सुरू ठेवतोच आहे. पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन येतो, एक प्रेक्षक जे आहेत नवले म्हणून, हे पुण्यावरून आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छा. नवले साहेब विचारा. हा नमस्कार. नमस्कार. हा मी पुण्यावरून बोलतोय. हा बोला बोला. जर आपण डाळिंब शेती केलेली आहे तर त्या जमिनीचा पोत ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? नवले साहेबांचा स्पेसिफिक क्रॉप वाईज प्रश्न आहे की डाळिंबाची शेती आहे त्यांची आणि त्याचा पोत ठेवण्याच्या संदर्भात काय करावं लागेल? नाही, साधारणतः पुण्याच्या म्हणजे कुठल्या गावामधून आपण आपली शेती आहे हे फार महत्त्वाचं आणि आहे. अडचण काय आहे तुम्हाला? हा ठीक आहे, त्याच्या संदर्भामध्ये तर त्या जर आपली रेताड किंवा मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये जर आपली डाळिंबाची शेती असेल तर अशा प्रकारच्या जमिनीचा पोत हा आपोआप त्याच्यामध्ये राखला जात असतो. कारण जमिनीचा पोत हा शक्यतो ज्या भारी प्रकारच्या जमिनी असतात किंवा जिथं पाण्याचा वापर जास्त आहे तिथं तो बिघडत असतो. तरी जर आपण शेणखताचा किंवा सेंद्रिय खतांचा जर वापर केला तर जमिनीचा पोत हा आपोआप तो राखला जातो.
त्याचबरोबर आपल्या जमिनीत कॅल्शियम कार्बोनेट, ज्याला मुक्त चुना म्हणतात, हा किती आहे हे बघण्याचं गरजेचं आहे. कारण कॅल्शियम कार्बोनेट हा मुक्त चुना जो आहे हा मातीच्या कणांना एकत्र बांधण्यामध्ये फार महत्वाचं कार्य करत असतो. तो जर कमी असेल तर त्याचं जरा आपल्याला त्या प्रमाणात भर खतं द्यावी लागतील. पण शक्यतो जर आपली डाळिंबाची शेती ही जर मध्यम प्रकारच्या जमिनीत असेल किंवा रेताळ प्रकारच्या जमिनीत असेल तर तिथं पोत हा आपोआप तो राखला जातच असतो. हा, म्हणजे एक थंबरुल्ली याच्याप्रमाणे ऑर्गॅनिक मॅटरचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे, कंपोस्टचा वापर केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की डाळिंब हे झेरोफॅटिक प्लांट आहे, दुष्काळी, त्याच्यामुळे तिथं पाणी साचणार नाही, त्याची दक्षता घेणं हा सुद्धा एक जमीन व्यवस्थापनाचा एक भाग आहे. ठिबक सिंचनाचा जर त्यांनी वापर जर केला तर चांगलंच होईल. आपण मगाशी चर्चा करत होतो की जमीन आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत असलेले घटक, कोणकोणत्या घटकांमुळे जमिनीचं आरोग्य बिघडतं? प्रामुख्याने आता आपण जशी चर्चा करत होतो की जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरिता पाण्याचा आणि खतांचा, रासायनिक खतांचा वापर हा वाढत गेला आणि त्याच्यामुळे जमिनीचे जे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म आहेत ते बिघडत गेले. त्याच्याही पेक्षा महत्वाचं जे आहे की त्याचा जास्तीत जास्त इफेक्ट जो आहे परिणाम तो त्या सूक्ष्म जीवांवर झाला. आणि आता आपण जर प्रकर्षाने बघायचं झालं तर खूपशा जमिनी या आपल्याला क्षारपड किंवा खारवट जमिनी असं जर म्हणतो किंवा चोपण जमिनी अशा प्रकारात आपल्याला जाताना दिसत आहे. तर आता ही वेळ आलेली आहे की माती परीक्षण करून जमिनीला योग्य असलेलीच खतं कशी देता येईल, त्याचबरोबर भर खतं किंवा सेंद्रिय जोर खतं ही जास्तीत जास्त कशी वापरता येतील, सूक्ष्म सिंचनाचा वापर कसा करता येईल हे आपण बघू. आपण जर क्षारपड जमीन बघितली तर हे खारवट जमीन हे जवळजवळ 3.5-4 लाख हेक्टर जमीन आता आपली खारवट जमीन झालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला जेव्हा उन्हाळ्याचा साधारण जेव्हा वेळ असते तेव्हा पांढरे क्षार असे फुटलेले दिसतात जमिनीवर येतात. तर हे मुख्यतः हे जास्त खतं दिल्याचा हा परिणाम असतो. याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे जे पिकाला हानिकारक द्रव्य आहेत जे जास्त प्रमाणात असतील तर याचं त्या मातीच्या कणांवर जास्त प्रमाण असतं. आणि जेव्हा पाण्याचा निचरा होऊन जातो, जमीन कोरडी होते, तेव्हा ते बाष्पीभवनाबरोबर हे क्षार जमिनीवर येतात. आणि अशा प्रकारच्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं पीक घेता येत नाही, कारण पिकात जमिनीतून जे अन्न आणि पाणी शोषण्याची जी प्रक्रिया आहे पिकामध्ये ती पूर्णपणे अशा प्रकारच्या जमिनीत थांबली जाते. त्याचबरोबर प्रामुख्याने दुसरा जो आपण चर्चा करू, एक फोन होल्डिंग आहे आपल्याला औरंगाबादवरून रामदास पाटील फोनवर काय विचारू इच्छितात. पाटील साहेब विचारा. हॅलो. हा विचारा, आपला प्रश्न विचारा. म्हणून सर ते आमच्या जमिनीमध्ये उन्नी जास्त लागते. ऍक्च्युली तुमचा जो प्रश्न आहे ना तो जमिनीच्या आरोग्याशी संबंध नाहीये. उनी हा जो आहे हा म्हणजे कीड आहे, तो कीटक आहे याच्यामध्ये. तर त्याच्या नियंत्रणाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला जे तालुका कृषी अधिकारी आहेत किंवा आपल्या गावातले जे कृषी सहाय्यक आहेत त्यांना तुम्ही निश्चित विचारा. त्या ठिकाणी ते तुम्हाला औषध जे आहे ते सांगतील. औरंगाबादला तिथं हिमायतबाग या ठिकाणी फळ संशोधन केंद्र आहे, कृषी विद्यापीठाचं संशोधन केंद्र आहे. त्या ठिकाणच्या शास्त्रज्ञांशी आपण जर संपर्क साधला तर निश्चितच आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल. बनसोडे साहेब, आपण याच्यात सहभागी होऊ शकता की जमिनीचं आरोग्य हा जो महत्वाचा विषय आहे त्याला बिघडवण्यास कारणीभूत घटक म्हणजे आपला काय अनुभव आहे, आपण जे बघितलं इतक्या वर्षामध्ये? या वर्षामध्ये माझा अनुभव असा आहे की बेसुमार खतांचा वापर, आता अनियंत्रित म्हणूया अनियंत्रित किंवा अनबॅलन्स खताचा वापर हे त्याचं प्रमुख कारण आहे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की जी एकात्मिक खत व्यवस्थापनाची जी ही आहे संकल्पना आहे ती न वापरता सातत्याने एकाच प्रकारची खतं आपण वापरतो. उदाहरणार्थ आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर युरिया, आपण जर कोकणाचा भाग बघितला तर मोठ्या प्रमाणावर युरियाचा वापर जास्त होताना आपल्याला दिसतो. ह्या मोठ्या प्रमाणावर युरियाच्या वापरामुळे बऱ्याच जमिनी ह्या ऍसिडिक स्वरूपात कन्वर्ट होतात. त्याच्यामुळे जमिनीचा सामो एकदा बिघडला की पिकांना जे अपटेक न्यूट्रिएंट अपटेक होतो त्याला बऱ्याचसा फटका बसतो आणि अपटेक नाही झाला की पिकं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कोलमडून पडतात. त्याच्यामुळे एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये रासायनिक खताबरोबरच इतर हिरवळीची खतं तेही त्याच्यात घेतली जाणं फार आवश्यक असतात. त्याचबरोबर जैविक खतंही त्याच्याबरोबर वापरणं फार आवश्यक असतं. याचा एकत्रित वापर जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या जमिनीचा सामो चांगल्या प्रकारे आपण टिकवू शकतो. म्हणजे रासायनिक खतं त्याचबरोबर
आपण ज्याला कंपोस्ट खत म्हणतो, FIM, मॅन्युरिंग, हे त्याचबरोबर हिरवळीची खतं आणि त्यानंतर साधारणपणे जैविक खतं, याचा एकात्मिक वापर केला तर न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी याचबरोबर जमिनीचा सामू किंवा जमिनीचं पोत सुद्धा आपण चांगल्या प्रकारे टिकवून ठेवू शकतो. म्हणजे प्रामुख्यानं अनियंत्रित खतांचा वापर, जमिनीचं जसं केंद्र साहेब म्हटले त्याप्रमाणे सॉइल टेस्टिंग न करता केलेला वापर, पाण्याचा अनिर्बंध वापर. आपल्या इकडे बघतो की कॅनॉल इरिगेशन मध्ये एकदा पाणी सोडलं की सकाळीच बंद करायला जायचं, त्याच्यामुळे जमिनीची संरचना बिघडते. हे प्रामुख्यानं आहे की जमिनीचं आरोग्य बिघडवण्याला हे आहे. आणि तिसरा घटक म्हणजे आपण म्हणतो की एखादा पैलवान करायचा किंवा श्रीमंत आहे तर त्या ठिकाणी केवळ तो दूधच पिईल किंवा खारीक खाईल म्हणून कोणी श्रीमंत असलं तेवढ्याने नाही होऊ शकत. जसं आपण केवळ युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश देतो तेवढ्याने भागणार नाहीये. तर आपले जे FIM आहे, शेणखत आहे, आज शेणखत अवेलेबल नसेल तर आपण काडी कचऱ्याचं कंपोस्ट केलं पाहिजे. जसं कोल्हापूर डिव्हिजनमध्ये ऊस पाचट अभियान त्यांनी चांगल्या पद्धतीने राबवलं. असे कार्यक्रम घेतले पाहिजेत मला वाटतं. बनसोडे साहेब, की आताच केंद्र शासनाने मध्ये तरी घोषित केलं की रासायनिक खताचा बेसुमार वापर कमी व्हावा किंवा त्या खतांचा परिणामकारक वाढवता, तर त्यासाठी नीम कोटेड युरिया याच्या म्हणजे तर नेमकं हे नीम कोटेड युरिया म्हणजे काय आहे? आता नीम कोटेड युरिया याला या संकल्पनेकडे जाण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की युरियालाच नीम कोटेड आपण का करतो, कारण युरियाच्या मधले जे नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनचे लिचिंग लॉसेस जास्त आहेत. म्हणजे पाण्याच्या जेवढा आपण युरिया टाकतो त्याच्या 50% नायट्रोजन हा पाण्याबरोबर वाहून जातो, त्यातला बराचसा नायट्रोजन हा नायट्रस ऑक्साईडच्या स्वरूपात हवेतून वाहून जातो आणि मग ते कमी करण्यासाठी ही नीम कोटेड युरिया ही संकल्पना आलेली आहे. आता आपण बघूयात की नीम कोटेड हा कसा आहे की नायट्रिफिकेशन इनहिबिटर म्हणून काम करतो. फॉर एक्झाम्पल युरिया आपण जेव्हा जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेला त्या युरियाचं अमोनियम कार्बोनेट या घटकामध्ये रूपांतर होतं. त्यातला अमोनिया हा भात पिका, आता बरेचसे कसं आहे की युरियामधला नायट्रोजन वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या स्वरूपात ॲब्सॉर्ब करून घेतात. फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा विघटन होऊन तो अमोनियम कार्बोनेटमध्ये गेला की भात हे एकच पीक आहे की जे अमोनिकल स्वरूपात नायट्रोजन अपटेक करतं. त्यानंतर त्या अमोनियाचं परत नायट्रिफिकेशन होतं, त्यातल्या नायट्रोबॅक्टर किंवा नायट्रोसोमोनास या प्रकारच्या बॅक्टेरियामुळं त्या अमोनियाचं नायट्रिफिकेशन होतं आणि ते नायट्राईट रूपामध्ये कन्वर्ट होतं आणि परत त्याचं सेकंड स्टेप नायट्रिफिकेशन होतं आणि ते नायट्रेट स्वरूपात जातं. अशा प्रकारे ते पिकांना अनअवेलेबल होत जातं, कारण भात जसं अमोनिकल स्वरूपात नायट्रोजन अपटेक करतो त्यातली बहुतांशी पिकं नायट्रेट स्वरूपात. म्हणजे युरियाच्या संदर्भात त्याची इफिशियन्सी वाढवली. आपल्याला एक प्रेक्षक फोन करू इच्छा, आपण त्याचा प्रथम फोन घेऊया. संजय दाभाडे औरंगाबादवरून आपल्याला विचारताय. दाभाडे साहेब विचारा. सर, आम्ही जे खतं टाकतो त्याचे रिझल्ट येत नाही अद्रकसाठी. कशासाठी? अद्रक पिकासाठी. अच्छा, म्हणजे आलं पिकासाठी ते खतं. पण तुम्ही कोणती खतं वापरता, काय तुमची अडचण आहे? 26 युरिया. आणि त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम दिसून येत नाही? नाही ना, रिझल्ट येत नाही पहिल्यासारखे जसे पाहिजे आपल्याला तसे. हा बरोबर आहे. म्हणजे बेसिकली जे आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांची जमीन जो सॉइल फर्टिग नावाचा हे वापरतो की आता खतांचा काही परिणामच होत नाही. याच्या संदर्भात माझा एक अनुभव मी शेअर करू शकतो की आपली ऊस जो आहे प्रमुख पीक आहे, 1960 साली ऊसाची उत्पादन जवळपास 68 टन होती. 1981-82 साली ती 91 टनापर्यंत वाढली आणि ती 2003-4 साली परत 54-55 टनापर्यंत आली. आता पुन्हा ती जवळपास 70 टनापर्यंत आहे. म्हणजे जो उत्पादक वाढीचा जो वेग आहे तो कमी झालेला आहे खतांचा वापर वाढून सुद्धा. फार नेमका आणि चांगला प्रश्न आहे. केंद्र साहेब काय सांगू शकता याच्या संदर्भात? नाही, याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येक जमिनीत जरी तुम्ही खतं दिली तरी खतामधले जे अन्नद्रव्य असतात ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं मुख्य कार्य हे त्यातले सूक्ष्मजीव करत असतात. बरोबर. जर तुम्ही वारंवार मोठ्या प्रमाणात खतं दिली, जमिनीचा पोत जर बिघडत गेला तर त्यातले सूक्ष्मजीव हे जे आहे, उदाहरण घ्यायचं तर स्फुरद हे फार महत्वाचं अन्नद्रव्य आहे. सूक्ष्मजीव जमिनीतली एक वेगळ्या प्रकारचे ऍसिड, ज्याला आपला आम्ल म्हणतो, ते आम्ल जमिनीत सोडत असतात आणि त्याच्यामुळे ते स्फुरद विरघळतं आणि मग ते पिकाला उपलब्ध होतं. जर तुम्ही नुसतं स्फुरदयुक्त खतं देत राहिला आणि जमिनीत जर सूक्ष्मजीव नसतील तर ते स्फुरद कितीही तुम्ही दिलं तरी ते पिकाला उपलब्ध होणार नाही. यासाठी त्यांनी प्रामुख्याने माती परीक्षण करून, कारण माती परीक्षणात फक्त अन्नद्रव्य किंवा खतं किती द्यायची एवढाच विषय नसतो, तर त्याच्यामध्ये इतरही उपाय त्याच्यामध्ये सांगितले जातात. तर ते करणं गरजेचं. म्हणजे जमिनीचा सामू आहे का? आणि अत्यंत चांगला दाभाडे साहेबांनी खरंच प्रश्न विचारला, मला खूप आवडला तो प्रश्न की जमीन खतं टाकता येत पण खताचा, ही खूप मोठ्या शेतकऱ्यांची प्रातिनिधिक स्वरूपाची ही प्रतिक्रिया आहे.
बनसोडे साहेब, आपण ज्या नीम कोटेड एरियाविषयी आपण चर्चा करतोय, आता शासनाने ते डिक्लेअर केलेलं आहे. हा नीम कोटेड एरिया जर शेतकऱ्यांना हवा जर असेल तर तो बाजारात उपलब्ध आहे का, आणि सध्याचा जो एरिया आहे विदाऊट नीम कोटेड त्याचा दर काय आहे आणि या नीम कोटेड युरियाचा दर काय आहे? येस, आता अलीकडच्या काळात या हंगामात तरी आरसीएफ या कंपनीनं नीम कोटेड युरियाचा मोठ्या प्रमाणावर सप्लाय केलेला आहे. आम्ही आमच्या ठाणे जिल्ह्याचं जर बघितलं तर एकूण 6,000 मेट्रिक टन आम्हाला युरिया सप्लाय झालेला होता. त्यापैकी साधारणपणे 4,500 मेट्रिक टन नीम कोटेड युरिया हा सप्लाय झालेला आहे. नीम कोटेड युरियाचा जिथं हाय रेनफॉल आहे, अंडुलेटेड एरिया आहे, कारण नायट्रोजनस खत आहेत युरियामध्ये त्यातला जवळजवळ 50% हा जो नायट्रोजन आहे तो हाय रेनफॉल किंवा पाण्यावाटे वाहून जातो. त्यानंतरचा बराचसा जो नायट्रोजन आहे नायट्रस ऑक्साईडच्या स्वरूपात हवेत वाहून जातो आणि पिकाला हार्डली तो 30 ते 35% नायट्रोजन फक्त उपलब्ध होतो. आणि म्हणून ह्या नीम कोटेड युरियामुळे काय होणार आहे की ही नायट्रिफिकेशनची प्रोसेस आहे तो इनिबिट करतो. म्हणजे जेव्हा आपण त्या हे जे नीम कोटेड युरिया आपण जेव्हा याच्यात टाकतो पिकाला टाकतो त्यावेळेला जी ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस आहे अमोनिकल पासून नायट्रेट पासून नायट्रो तो इनहिबिट करतो. आणि म्हणून मग ते लिचिंग लॉसेस आहे जे वाहून जाण्याचं प्रमाण आहे ते मात्र त्याचं फार मोठ्या प्रमाण होतं. आता कसं आहे रेग्युलर युरियापेक्षा याची किंमत थोडी जास्त असते. आजच्या स्थितीला ती 298 रुपये प्रति गोणी असा दर आहे. 50 किलोला 298 रुपये दर आहे आणि रेग्युलर युरियाचा जो आहे तो 284 रुपये प्रति गोणी असा आहे. बरोबर. तर आपण हा जो विषय आहे जमिनीचं आरोग्य अभियान आणि खतांचे गुणवत्ता नियंत्रण या संदर्भात आपण पुढेही चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. मातेचं प्रेम पुत्राचं कवच बनून सदैव त्याची रक्षा करतं. चंद्रमुखी बुधवार गुरुवार सायंकाळी 5:30 वाजता, गुरुवार शुक्रवार रात्री 10:30 वाजता. युरियाचं स्वदेशी उत्पादन 70 लाख टन वाढवण्याकरता 6 खत उत्पादन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. FCILचे गोरखपूर, सिंद्री, तलचर आणि रामागुंडम इथले प्रकल्प, HFCLचा बरौनी विभाग आणि BBFCLचं नामरूप फोर्थ. विशेष आनंदाची बाब म्हणजे देशात आता बनेल फक्त कडुनिंब लेपित युरिया, कारण यामुळे होईल शेतकऱ्यांना फायदाच फायदा. धान्याचं उत्पादन 10% वाढेल आणि वाढेल 10 ते 15% नायट्रोजन क्षमता. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी कडुनिंब लेपित युरिया. शेतकरी बंधूंनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजचा आपला चर्चेचा विषय आहे तो जमीन आरोग्य अभियान आणि खतांचं गुणवत्ता नियंत्रण. आणि या संदर्भामध्ये विचारसंदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ उपस्थित आहेत. डॉक्टर प्रफुल्ल बनसोडे. डॉक्टर बनसोडे हे ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आहेत. तर आपले दुसरे तज्ज्ञ आहेत यशवंत केंजळे. श्रीयुत केंजळे हे पुणे जिल्ह्याचे जिल्हा मृदू सर्वेक्षण आणि मृदा चाचणी अधिकारी आहेत. आपल्याला कल्पना आहेच आजचा फोन इन कार्यक्रम आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये फोनद्वारे तज्ञांना इथं प्रश्न विचारतायत. तर आता आपल्याला ज्ञानेश्वर चव्हाण जळगाव यांचा एक प्रश्न आहे. चव्हाण साहेब विचारा. चव्हाण साहेब प्रश्न विचारा. हॅलो काय सर, पादकवरती कोणते चव्हाण साहेब नीट प्रश्न विचारा. वापरले जातात. तुमचा प्रश्न नीट समजून. पादक वरती कोणते रासायनिक खते वापरतात? अच्छा, त्यांचं आलं या पिकाच्या संदर्भामध्ये आता जागरूकता खूप वाढलेली आहे. म्हणजे औरंगाबाद, इव्हन जुन्नरमध्ये आणि जळगावमध्ये देखील आलं वाढले. आल्यासाठी खतांचा वापर कशा पद्धतीने करावा, कोणकोणती रासायनिक खतं वापरावीत, असा त्यांचा थोडक्यात प्रश्न आहे. याच्यामध्ये काय सांगू शकता याच्या संदर्भामध्ये? मला नाही, बेसिकली आलं हे जे पीक आहे त्याच्यामध्ये वर्षाचं पीक आहे आणि सर्वसाधारणपणे आपण स्फुरद आणि जे पालाशुक्त खतं जे आहे ती सुरुवातीला आपण देतो आणि तदनंतर जे नत्रयुक्त खतं आहेत आपण मगाशीच म्हटलं लिचिंग लॉसेस वगैरे फार होतात तर टप्प्याटप्प्याने ते देतो. त्याच्याबरोबर जे काही जैविक खतं आहेत याच्यात कसं आहे की सारखं जे आहे तो जैविक. याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की बऱ्याच शेतकऱ्यांची अशी आहे की आम्ही खतं टाकतो पण आम्हाला पाहिजे ते रिझल्ट त्याच्यातून बरोबर. आपण यापूर्वीच आपण जशी चर्चा केली त्याप्रमाणे. आता याचं कारण काय की जे आपण खतं टाकतो ती पिकांना अवेलेबल होतात का, कारण अवेलेबल स्वरूपात ती पिकं अपटेक करू शकतात का, हा फार महत्वाचा प्रश्न येतो.
आणि म्हणून मग ती अवेलेबल स्वरूपात येण्यासाठी आपल्याला जमिनीचा पोत मेंटेन होणं फार आवश्यक असतो. त्याच्यासाठी मग सेंद्रिय खताचा वापर, मी अगोदर म्हटलं की ही जी त्रिसूत्री आहे एकात्मिक खत व्यवस्थापनाची, की जमिनीचा पोत मेंटेन होण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खताचा वापर होणं आवश्यक असतं, फार्म एअर मॅन्युअर्स असतं, शेणखत असतं, याचा वापर होणं फार, त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. त्यानंतर हिरवळीचा खतांचा वापर होणं पण आवश्यक असतं. आणि त्यानंतर तिसरा जो आपण म्हणतो की जैविक खतं, ज्याला आपण बायो फर्टिलायझर्स म्हणतो, कारण हे जे बरीच पिकं असतात त्याचं, बरीच जी खतं असतात त्यांचं विघटन होतं आणि ते विघटन झाल्यानंतर त्या पिकांना अवेलेबल होत नाहीत. तर हे बायो फर्टिलायझर्स आहेत, हे त्या खतांना त्या पिकांना अवेलेबल करून देण्याचं काम करतात. म्हणून हे त्रिसूत्री जर आपण मेंटेन केली तर आपण टाकलेल्या खताला 100% रिझल्ट किंवा अपटेक हा मिळालाच नाही. बरोबर. म्हणजे चव्हाण साहेबांचा जो प्रश्न आहे की त्याला निश्चितच त्यांनी एकत्रितरित्या खतांचा वापर जर केला तर त्यांच्या आलं पिकामध्ये चांगलं उत्पादन त्यांना मिळू शकतं. केंद्रे साहेब, की आता आपण बघितलं की जमीन आरोग्य अभियानामध्ये मगाशी आपण सांगितलं की राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे मातीचे नमुने काढले जाणार आहेत, पण याच्यात म्हणजे काही शासनाचं अनुदान आहे, शेतकऱ्याचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा हा जो नमुना घ्यायचा आहे तो प्रातिनिधिक नमुना कसा घ्यायचा, काय सांगू शकता या संदर्भात? हे जे राष्ट्रीय जमीन आरोग्य पत्रिका अभियान आहे ते जसं मी सुरुवातीला सांगितलं की राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जमीन आरोग्य पत्रिका मिळणार आहे पुढील 3 वर्षामध्ये. साधारण दरवर्षी 35% गावं, जी आपली एकूण 43-44 हजार गावं आहेत महाराष्ट्रातली, साधारण 13-14 हजार गावं दरवर्षी निवडली जातील. त्या वर्षी त्यांचे नमुने घेऊन त्या गावातले त्यांना आरोग्य पत्रिका सगळ्या शेतकऱ्यांना देण्यात येईल. हे गावं निवडण्यासाठी काही निकष आहेत की जसं गेल्या काही वर्षात आपलं जमीन आरोग्याबाबत राष्ट्रीय कृषी विकास योजना वगैरे मधून काम झालंय, तर अशी गावं 3ऱ्या वर्षी निवडली जातील. आणि याच्यामध्ये गावं निवडण्याचा जो काम आहे ते तालुका कृषी अधिकारी करतात. आणि कृषी सहाय्यक साधारण गावं निवडताना दरवर्षी एका कृषी सहाय्यकाकडे समानतेने गावं येतील असं बघितलं जातं. तर तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधला तर त्यांचं गाव या अभियानात निवडलं जाईल. साधारण या गाव निवडीसाठी आणि याच्या पूर्ण कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी जिल्हा स्तरावर काम करत असते. तर जेव्हा एखादं गाव निवडलं जातं तिथलं नियोजन केलं जातं की बागायती क्षेत्राला 2.5 हेक्टरच्या साठी एक नमुना घेतला जातो आणि बागायती जिरायती क्षेत्रामध्ये 10 हेक्टरसाठी असे गट शेतकऱ्यांचे तयार केले जातात आणि त्यांचा तो नमुना घेऊन मग शासकीय किंवा अशासकीय प्रयोगशाळांमधून त्याची तपासणी केली जाते आणि आरोग्य पत्रिका वितरित केली जाते. आणि हा सगळा जो खर्च, आणि यासोबतच एकदा आरोग्य पत्रिका तयार झाल्या गावातल्या की त्याच्यामध्ये सभा किंवा प्रशिक्षण शेतकऱ्यांना ती आरोग्य पत्रिका कशी वापरायची, पीक प्रात्यक्षिक आहे आणि खतांसाठी अनुदान, ह्या सुद्धा घटक या अभियानामध्ये आहेत. आणि याच्यासाठी जो होणारा खर्च आहे तो राज्य शासन आणि केंद्र शासन 50-50% असं ते करणार आहे. आणि ह्यातलं जे जमीन माती तपासणी किंवा आरोग्य पत्रिका तयार करणं वगैरे हे सगळं शेतकऱ्यांना मोफत आहे. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याला याच्यात आर्थिक राज्यातले जे काही 1,36,00,000 शेतकरी आहेत सगळ्या शेतकऱ्यांना 3 वर्षामध्ये आपण देणार आहोत. फार चांगला उपक्रम आहे. आपल्याला आता सातारावरनं विलास चितोळे हे आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. विलासजी विचारा. हॅलो. विचारा, आपला प्रश्न विचारा. मला कृषी अधिकाऱ्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की गेले 4 ते 5 वर्षापासून. हॅलो. विचारा, ऐकू येतंय. गेले 4 ते 5 वर्षापासून माझ्या शेतामध्ये काँग्रेस आणि लवाळा आणि गारवेल या नावाचं तण येत आहे. 4 वर्ष अनेक तणनाशकं मारली तरी सुद्धा ती नष्ट होत नाहीत. चितोळे साहेब, आपला प्रश्न जर योग्य असला तरी आजचा कार्यक्रम आपला जमीन आरोग्याच्या संदर्भामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच आहे ना. ते तण अनेक प्रकारची जरी तण मारली. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला प्रश्न अत्यंत मूलभूत आणि चांगला आहे. प्रश्न आपण म्हणजे सातारा तालुक्यातले असाल तर त्या ठिकाणी मला वाटतं कांबळे साहेब म्हणून आपले तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे आपले अधीक्षक कृषी अधिकारी आहेत, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, त्यांच्याकडे हा प्रश्न यायला तर ते शास्त्रज्ञांची भेट तुमच्या शेतीला घडवून आणतील. नेमकेपणाने तुमच्या जमिनीचं कोणतं तणनाशक वापरतात, ते तणनाशक मारण्याच्या पद्धतीमध्ये कुठं काही त्रुटी राहतात की काय या संदर्भामध्ये ते निश्चित आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद, आपण संपर्क साधला त्याबद्दल.
बनसोडे साहेब, या संदर्भामध्ये आपण जी रासायनिक खतांचा वापर तर आपल्याला करायलाच पाहिजे. म्हणजे एका ठिकाणी वाढत्या लोकसंख्येला पुरेसं अन्नधान्य पुरवण्याकरता वाढत्या हे म्हणजे रासायनिक खतांचा वापर आपण करायला पाहिजे. परंतु रासायनिक खतांचा किफायतशीर वापर करण्याच्या दृष्टीने किंवा त्यांची कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टीने काय मूलभूत बाबी तुम्ही लोकांना सांगू इच्छिता? येस, याच्यामध्ये आपण त्रिसूत्रीचा वापर करणं फार हवं. त्रिसूत्री म्हणजे वेळ, ठिकाण आणि प्रमाण. म्हणजे ही जी रासायनिक खतं असतात त्याच्या देण्याच्या वेळा फार महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ युरिया आपण घेतला तर तो 3 वेगवेगळ्या वेळी तो द्यावा लागतो. त्याच्यामध्ये एकतर पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी 50% युरिया द्यावा, त्यानंतर 35% युरिया हे त्याच्या ग्रोईंग स्टेजला वाढीच्या वेळेला द्यावा, आणि राहिलेला जो 15% युरिया आहे हा साधारणपणे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये द्यावा. फॉस्फरस खताच्या बाबतीत फॉस्फरस आणि पोटॅश ही खतं मात्र पेरणीच्या वेळेला सुरुवातीला एकदाच द्यायची असतात. ही वेळा पाडणं फार आवश्यक असतं. दुसरं सूत्र म्हणजे ठिकाण. बऱ्याच वेळेला असं शेतकरी करतो की युरिया जर आपण बघितला किंवा इतर खतं ती ब्रॉडकास्टिंग पद्धतीनं आपण विखुरतो, शेतामध्ये फेकून देतो आणि मग त्याचे लिचिंग लॉसेस होतात. फॉस्फरस सारखं किंवा पोटॅश सारखं खत जर आपण फेकून टाकलं तर ते जमिनीत फिक्स होऊन जातं, त्याचा पिकाला काही उपयोग होत नाही. म्हणून साधारणपणे 2 ते 3 इंच ते जमिनीत खोणं फार आवश्यक असतं, जमिनीत रोवणं फार आवश्यक असतं. म्हणून त्याचा टाकण्याचं ठिकाण हे पण आपल्याला फार महत्त्वाचं राहतं. आणि तिसरं सूत्र म्हणजे प्रमाण. किती प्रमाणात ते वापरावं. कारण आपण म्हटलं की आत्ताच आपल्याला केंद्रे साहेब म्हणाले की माती पाणी परीक्षण केल्यानंतर त्याला त्या जमिनीला न्यूट्रिएंटची किंवा त्या अन्नद्रव्याची किती आवश्यकता आहे तेवढ्याच प्रमाणात त्याला खत देणं फार आवश्यक असतं. अतिवापरामुळे आता युरियासारखं खत अति जास्त झालं तर जमिनीची आम्लता किंवा ॲसिडिटी जास्त वाढते. फॉस्फरसचं सुद्धा अतिवापर टाकला तर ते साधारणपणे फिक्स होऊन जातात. म्हणजे अल्कली स्वरूपात जमिनीत टाकलं तर ते कॅल्शियम बरोबर फिक्स होतात आणि होतं. म्हणजे आपला जो पैसा आहे तो फुकट जातो की जो पिकाला उपयोग होत नाही. म्हणून साधारणपणे खतं वापरण्याची वेळ, खतं वापरण्याचं ठिकाण आणि खतं वापरण्याचं प्रमाण ही त्रिसूत्री जर आपण मेंटेन केली तर आपल्या खताचा आपण कार्यक्षमपणे वापर निश्चित बरोबर. म्हणजे जमिनीची तपासणी एक तर केली पाहिजे, सेंद्रिय खतांचा वापर त्याच्यात वाढवला पाहिजे. त्याचबरोबर आता फॉलियर ऍप्लिकेशन म्हणजे फवारून पिकं देणं, ड्रीपच्या माध्यमातून देणं, पेरून खतं देणं, अशा विविध पद्धतीचा आपण वापर करू शकतो. 1-2 मिनिटं आपल्याला एक प्रश्न येतोय जुन्नरवरनं. उत्तम ढेके हे आपल्याला काय विचारू इच्छितात? उत्तमजी प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार. नीम कोटेड युरिया बरोबर आम्ही एक नवीन डेव्हलपमेंट केलेली आहे. आमचा श्रीकृष्ण अॅग्रो इंडस्ट्रीज म्हणून एक व्यवसाय आहे जुन्नरमध्ये कांदळी गावात. तर त्या ठिकाणी आम्ही नीम कोटेड युरिया डेव्हलप केलेला आहे. त्याच्यामध्ये 15% निंबोळी पावडर, आमचा निंबोळी पेंडीचा व्यवसाय पण आहे, आणि या त्याच्याबरोबर आम्ही युरिया 85% आणि 15% युरिया, त्यामुळे अमोनियम कार्बोनेट उडून जाणार नाही अशा पद्धतीनं आम्ही जे नीम युरिया ब्रिकेट ज्या तयार केल्या तर त्या आता आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना दिल्या, त्याचे इतके चांगले रिझल्ट येत आहेत. तर हा निरोप कृषी आयुक्तांपर्यंत गेल्यानंतर त्यांनी सुद्धा भेट दिली आमच्या उद्योगाला. म्हणजे तुमचा प्रश्न काय नाहीये, मला वाटतं तुम्ही माहिती देताय तुमच्या याची. प्रश्न काय आहे तुमचा? प्रश्न असा आहे की नीम कोटेड युरिया मध्ये असणारं पर्सेंटेज नीमचं आणि 15% पावडरचं प्रमाण आम्ही जे देतोय त्याच्यामध्ये काही आम्हाला सजेशन तुमच्याकडनं मिळेल का? नाही, ठीक आहे. ऍक्च्युअली म्हणजे तुम्ही चांगलं काम करताय. तुम्ही नीम कोटेड युरिया त्या ठिकाणी 15% निमार्क हे करून तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देताय, त्याचे रिझल्ट चांगले तुम्ही सांगितलं. अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे. आम्ही तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. याच्यामध्ये या संदर्भामध्ये निश्चितच आपल्याला जे आहे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आपल्याला अधिकची माहिती देतील किंवा आपल्याला कल्पना आहे त्याची. मगाशी आपण जी चर्चा करत होतो केंद्र साहेब की मातीचा प्रातिनिधिक नमुना म्हणजे हे तर शासन आता घेणार आहे, परंतु एखाद्या शेतकऱ्याला जर नमुना काढून जर पाठवायचा आहे, याच्यामध्ये त्याला द्राक्षबाग करायची, डाळिंबाग करायची, आलं लावायचं आहे, तर त्यांनी मातीचा नमुना घेताना, प्रातिनिधिक नमुना घेताना नक्की कोणत्या प्रकारे नमुना घ्यावा? सध्या माती परीक्षण मोठ्या प्रमाणावर त्याचं लोकांमध्ये जागृती व्हायला लागलेली आहे. काही शासकीय योजनांमध्ये, जसं आपण आता अभियानाची चर्चा केली, यापूर्वी शासकीय योजनांमधून माती नमुने घेऊन ते तपासून त्याचे रिपोर्ट दिले जातात. पण त्याचबरोबर शेतकरी स्वतः सुद्धा नमुने आता घेऊन यायला लागलेले आहेत प्रयोगशाळेत की आम्हाला असं असं पीक लावायचं, आमचं नमुना तपासून घ्या. तर हा नमुना काढताना सगळ्यात महत्वाची काळजी अशी घ्यायची असते की पीक उभा असताना तो नमुना घ्यायचा नाहीये, कारण आपण त्याला खतं वगैरे दिलेली असतात.
तर नांगरटीपूर्वी, पुढच्या पिकाच्या नांगरटीपूर्वी जमीन मोकळी असताना तो नमुना घ्यायचा आहे. त्याचबरोबर तो नमुना घेताना तो शेणखताच्या खड्ड्याजवळ किंवा कॉम्पोस्टच्या खड्ड्या, कालव्याजवळ किंवा पाण्याच्या पाटाजवळचा नमुना असू नये. एक प्रातिनिधिक आपल्या याचा नमुना असला पाहिजे शेताचा. त्याच्यासाठी एक शास्त्रीय पद्धत आहे की त्याच्या आपण साधारण आपल्या शेतामध्ये चित्र क्रमांक 2 मध्ये जसं दाखवलेलं आहे की नागमोडी ठिकाणं अशी निश्चित करतो की जेणेकरून पूर्ण आपल्या पिकाचं एक प्रातिनिधिक माती, वेगवेगळ्या ठिकाणची माती त्या नमुन्यात येईल. मग त्या प्रत्येक खुणेजवळ साधारण आपण 100 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट खोलीपर्यंतचा खड्डा व्ही आकाराचा घ्यायचा. व्ही आकाराचा अशासाठी घ्यायचा की परत त्याच्यामध्ये जो एकच सरळ घेण्याऐवजी व्ही आकाराचा घेतल्यानंतर त्या खड्ड्याच्या इथले सुद्धा काही वेगवेगळे जर प्रकार असतील मातीचे तर ते त्याच्यामध्ये येतात. असं प्रत्येक खड्ड्याजवळचा 100 सेंटीमीटर फुटावरची ती माती घ्यायची आणि जेवढ्या काही खुणा आपल्या याच्यामध्ये खड्डे घेतलेले आहेत ती माती एकत्र करायची गोंडपाटावर ठेवून. त्याच्यानंतर त्याचे 4 भाग करायचे. 4 भाग समान भाग केल्यानंतर समोरासमोरचे 2 भाग जे आहेत म्हणजे चित्र क्रमांक 3 मध्ये समजा 1 नंबर आणि 3 नंबरचा जो भाग आहे तो एकत्र करायचा. 4 आणि 2 नंबरचा भाग जो आहे तो काढून टाकायचा. परत हे 1 आणि 3 भाग चांगला मिसळून परत त्याचे 4 भाग करायचे. असं जोपर्यंत 1 किलो माती शिल्लक राहत नाही असे हे अशा प्रकारे ही प्रातिनिधिक नमुना पूर्ण शेताचा तयार होतो. शेतामधून एकाच ठिकाणी खड्डा घेऊन जर माती नमुना आणला तर त्याचं विश्लेषण फार काही चांगलं होत नाही. आपल्याला प्रातिनिधिक तो पाहिजे असतो. आणि दुसरी महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे नमुना ओला नसावा. कारण माती नमुना जर ओला असेल तर त्याच्यामध्ये बुरशी वगैरे वगैरे जोर तुम्ही तो पिशवीत डब्यात ठेवताय तोपर्यंतच ते इतरही काही बदल त्याच्यात होतात. म्हणजे शेतातून प्रयोगशाळेत आणेपर्यंत त्याच्यात बदल होतात आणि मग विश्लेषणाचे अहवाल चुकतात. आणि नमुन्याबरोबर एक नमुना चिठ्ठी असते त्याच्यामध्ये परिपूर्ण माहिती भरणं फार महत्वाचं आहे. खूपसे शेतकरी असं आढळलेत की फक्त नाव आणि गाव टाकतात. तर त्याच्यामध्ये कुठली पिकं घेणार, त्याच्यानंतर त्याचा सध्या अक्षांश आणि रेखांश हे याला महत्व आलेलं आहे. त्याची माहिती त्या नमुन्या चिठ्ठीत असते. तर अशा प्रकारे काळजी घेऊन जर नमुना प्रयोगशाळेत पाठवला तर विश्लेषण हे चांगलं अचूक होऊ शकतं. योग्य होईल. बर, आता हे प्रयोगशाळा जी आहे जसं आपण ह्युमन ब्लड बँक किंवा प्रयोगशाळा बघतो तशी मातीची तपासणी नक्की कोणत्या प्रकारच्या प्रयोगशाळेत होते? काय आहे तुमच्याकडे प्रयोगशाळा कशा पद्धतीने? महाराष्ट्रामध्ये माती परीक्षणाचं एक चांगलं सुविधा उपलब्ध झालेली आहे. साधारण 160 प्रयोगशाळा महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातल्या 29 प्रयोगशाळा या शासकीय आहेत आणि 10 प्रयोगशाळा या कृषी विद्यापीठांच्या संलग्न आहेत आणि 131 प्रयोगशाळा जवळजवळ ह्या खाजगी आहेत. आमच्या प्रेक्षकांना दाखवा ना नक्की प्रयोगशाळा कशा पद्धतीने त्याचं. तर 2 प्रकारच्या प्रयोगशाळा असतात. एक स्थायी साधारण शासकीय प्रयोगशाळा असतात त्या इमारतीमध्ये असतात आणि त्याचप्रमाणे फिरत्या प्रयोगशाळा असतात मोबाईल. तर नमुना जेव्हा येतो प्रयोगशाळेत तर तो बारीक कुटून त्याचे 1 मिलीमीटर आणि 2 मिलीमीटर अशा चाळणीतून तो चाळला जातो. तर त्याशिवाय विश्लेषणाला वापरता येत नाही. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकारच्या विश्लेषणासाठी साधारण 1 ते 5 ग्रॅम माती त्यातली चाळलेल्या ह्याच्यातून काढली जाते. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे तपासणी प्रयोगशाळेत होते. एक असते साधी. साध्या तपासणीमध्ये त्याचं सामू, विद्युत वाहकता, नत्र, स्फुरत, पालाश इतके घटक तपासून मिळतात. दुसरी असते ती विशेष प्रकारची. त्याच्यामध्ये या आधीच्या घटकांबरोबरच मुक्त चुना, सोडियम, त्याचबरोबर त्याचा पोत, जलधारण शक्ती हे घटक तपासून मिळतात. आणि तिसऱ्या प्रकारची जी तपासणी असते ती सूक्ष्म मूलद्रव्य जे आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक उपकरणं वापरली जातात. जसं याला ऑटोमॅटिक स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हणतात.
की याच्यामध्ये एकदा माती नमुना तयार करून त्याचं द्राव्य तयार केलं की साधारण 5 मिनिटांमध्ये 4ही मूलद्रव्य किती आहेत हे ते संगणकावर दाखवलं जातं. तसंच स्पेक्ट्रोफोटोमीटर किंवा फ्लेम फोटोमीटर अशी आधुनिक उपकरणं आता वापरली जातात. या सगळ्या विश्लेषणानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट जो येतो की ही संगणकामध्ये पत्रिका सगळी माहिती भरली जाते. त्याच्यामध्ये संगणकामध्येच विद्यापीठाच्या ज्या शिफारसी आहेत, पीक निहाय, ते सगळी माहिती असते आणि एक आरोग्य पत्रिका तयार होते. या आरोग्य पत्रिकेमध्ये त्या पिकानुसार किती त्याला अन्नद्रव्य द्यावं लागेल आणि ते कुठल्या कुठल्या खताच्या माध्यमातून, समजा युरिया द्यायचा असेल, नत्र 50 किलो असेल तर युरिया किती द्यायचा, कधी कधी द्यायचा, म्हणजे बनसोडे साहेबांनी जसं त्रिसूत्री सांगितले ती सगळी या पत्रिकेमध्ये असते. त्याचबरोबर विश्लेषणात कुठे सोडियम कॅल्शियम जर सापडलं जास्त तर त्याच्यावरच्या उपाययोजना, पोत सुधारण्यासाठी उपाययोजना, ही सगळी माहिती आरोग्य पत्रिकेत. फारच चांगली माहिती. आपल्याला एक यवतमाळवरनं फोन येतोय. ताजने साहेब आपल्याला फोन विचारतायत. योगेशजी बोला. हा बोला, प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे का मातीचं आरोग्य समतोल राखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? बेसिकली आता तर म्हणजे या प्रश्नावर जवळपास 3-4 वेळा उत्तरं दिलेली आहेत की एक तर बनसोडे साहेबांनी सांगितली जी त्रिसूत्री आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे. सर्वात महत्वाचा म्हणजे हे आहे बनसोडे साहेब की आता रासायनिक खताचे परवाने जे आहेत ते कोण देतं हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याची खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आम्हाला. तर रासायनिक खताचे, रासायनिक विक्रीचे 2 प्रकारचे परवाने असतात. त्याच्यामध्ये एक होलसेल डीलर आणि दुसरा रिटेलर डीलर. ग्राम पातळीवर किंवा गावच्या ठिकाणी ह्या दोघांना परवाना देण्याचं काम जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हे करत असतात. अर्थात जिल्हा स्तरावर एक समिती असते, त्या समितीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी असतात आणि कृषी विकास अधिकारी त्याचे सदस्य सचिव असतात आणि उपसंचालक हे त्याचे सदस्य असतात. जेव्हा ग्राहकांनी किंवा ज्यांना परवाना पाहिजे त्यांनी ऑनलाईन तो अर्ज भरायचा असतो आणि तो ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याच्यात जागेचे काय डॉक्युमेंट्स असतात, जागा असल्याबाबतचे, त्यानंतर सोर्स सर्टिफिकेट किंवा ते कोणाकडून घ्यायचं आहे ते सोर्स सर्टिफिकेट, आवश्यक ती फी, उदाहरणार्थ होलसेलसाठी 2250 रुपये तर रिटेलरसाठी ते 450 रुपये, अशा प्रकारचं सगळ्या फीज भरून तो परवाना परत आमच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयात दिला जातो आणि तिथून त्याची तपासणी होऊन जी जिल्हास्तरीय समितीसमोर ठेवलं जातं आणि मग तो त्याला मंजुरी मिळून जाते. असं अशा प्रकारचे होतं. आणि मग उत्पादकांचा परवाना असतो ते संचालक, निविष्ठ व गुणनियंत्रक यांच्या ठीक आहे. म्हणजे जिल्हा जो विक्रेत्याचा परवाना आहे ते आपण जिल्हा पातळीवर देतो आणि ते ऑनलाईन आहे आणि या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी म्हणजे MRP प्रमाणे खरेदी करावं आणि खरेदीचं बिल घ्यावं. आपल्याला वेळ खूप कमी राहिलेला आहे. या संदर्भामध्ये मित्र हो की कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कल्पना आहेच की दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता दूरदर्शन सह्याद्रीच्या माध्यमातून आपण आणत असतो किंवा तो प्रक्षेपित होत असतो. आपला पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक 10 सप्टेंबर 2015 रोजी चर्चेचा विषय आहे राज्यातील वैरण उत्पादन स्थिती आणि नियोजन आणि यात सहभागी होणार आहेत तज्ज्ञ श्रीयुत गणेश देशपांडे जे उपसंचालक आहेत वैरण विकास कार्यक्रमाचे आणि दुसरे आपले तज्ज्ञ आहेत सहाय्यक संचालक BM कुडते हे पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे इथून या कार्यक्रमामध्ये सहभाग होणार आहेत आणि त्याचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा मी करणार आहे. मित्र हो की आजचा जो महत्वाचा विषय होता म्हणजे जमिनीचं आरोग्य अभियान आणि खतांचं, रासायनिक खतांचं गुणनियंत्रण या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर ते आपण निश्चितच आपल्या जवळचा जो तालुका कृषी अधिकारी आहे, पंचायत समितीचा कृषी अधिकारी आहे किंवा आपल्या संबंधित जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी आहे, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी आहे यांना विचारू शकता. नजीकच्या कृषी विद्यापीठाशी आपण संपर्क साधू शकता. आजच्या ह्या विषयाच्या संदर्भामध्ये बनसोडे साहेब आपण, त्याचबरोबर केंद्रे साहेब आपण आमच्या प्रेक्षकांना विस्तृत अशी माहिती दिली. अनेक त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं आपण शंका समाधान केलं आणि जमिनीचा आरोग्य पत्रिका हा अत्यंत खरोखर उल्लेखनीय कार्यक्रम आहे की प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचं आज काय आरोग्य आहे त्याची पत्रिका मिळणार आहे. त्यातूनच आपला भारताचा विकास होणार आहे, शेतीचं उत्पादन वाढणार आहे. कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते.